सांगली जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठे पाऊल उचलत तब्बल 65 गुन्ह्यांमधील 2,15,00,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे। या कारवाईत 1021 किलो गांजा आणि 276 ग्रॅम कोकीन यांचा समावेश असून हा मुद्देमाल सन 2009 ते 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या NDPS कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या मुद्देमालाच्या नशेसाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून विविध केंद्रीय यंत्रणांनी आवश्यक परवानगी मिळवली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या मुद्देमालाच्या नाशासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून विविध केंद्रीय यंत्रणांची आवश्यक परवानगी मिळवली। त्यानंतर सांगली पोलीस दलाने स्थापन केलेल्या अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली। 9 जुलै रोजी मिरज MIDC येथील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड येथे NDPS कायद्यातील कलम 52 नुसार अत्याधुनिक बॉयलरमध्ये अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले। ही संपूर्ण प्रक्रिया 2 शासकीय पंच, समितीचे अध्यक्ष व सदस्य, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, रासायनिक विश्लेषक, वैध मापनशास्त्र विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपस्थितीत पार पडली। नाश प्रक्रियेदरम्यान कोणतेही प्रदूषण होऊ नये किंवा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली। या मोहिमेमुळे अंमली पदार्थांचा साठा कायमचा नष्ट झाला असून जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधी कारवाईला आणखी बळ मिळाल्याचं सांगली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं। अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तेथे।